आपलं मूल हायपर ॲक्टिव्ह आहे का? अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एका जागी 10 मिनिटंही बसत नाही, मोबाईल खाली ठेवत नाही, राग, चिडचिड, ॲग्रेसिव्ह बिहेवियर वाढत चाललाय आणि तुम्हाला सतत वाटतंय माझ्या मुलाला नक्की काय होतंय. आज अनेक पालक हीच समस्या अनुभवत आहेत. मुलं हुशार असतं पण अभ्यासातच लक्ष लागत नाही. शिक्षकांच्या तक्रारी येतात, गोष्टी विसरणं, लक्ष विचलित होणं, चिडचिड करणं किंवा सतत मोबाईल आणि स्क्रीन मध्ये गुंतून राहणं. पण प्रत्येक वेळी मूल हट्टी किंवा आळशी असतं असं नाही. कधी कधी त्यामागे एन्झायटी, इमोशनल स्ट्रेस, लो कॉन्फिडन्स किंवा ADHD सारख्या समस्या असू शकतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर आणि वागणुकीवर दिसू लागतो. मित्रांनो, हिप्नोथेरपी आणि काउन्सिलिंगच्या मदतीने मुलांच्या मनातील ताण, भीती आणि भावनिक अडथळ्यांवर काम करता येतं, तेही विना औषध, ज्यामुळे कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यास, आत्मविश्वास वाढवण्यास आणि वागणुकीत सकारात्मक बदल होण्यास मदत मिळू शकते. जर तुमच्या मुलालाही अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर चिडचिड वाढली असेल किंवा वागणुकीत बदल दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच कन्सल्टिंगसाठी 100% रिझल्टसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. कारण प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते, गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. तुमचं मूल जर खरोखरच अभ्यास करत नाहीये की त्याचं मन मदतीसाठी ओरडतंय, कॉन्सन्ट्रेशन नाही, मोबाईल ॲडिक्शन वाढलंय, चिडचिड वाढली, ही फक्त सवय नाही, हे एखाद्या खोल मानसिक तणावांचे लक्षण असू शकतं. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. माझं नाव श्रीजय देशमुख आहे आणि मी राजेश स्वाडके सरांकडे आलो आहे ट्रीटमेंटसाठी. जे मी निगेटिव्ह थिंकिंगमध्ये राहत होतो, मी नीटची प्रिपरेशन करत होतो आणि माझ्यात ओव्हर थिंकिंग खूप होती आणि निगेटिव्ह पॉईंट्स खूप होते. आता ते माझ्यात खूप कमी झालेले आहे. नमस्कार, मी राहुल थोरात वाकडवरून आलेलो आहे. माझा मुलगा श्लोक थोरात. आम्ही 15 दिवसापूर्वी सरांना भेटलो आणि 15 दिवसानंतरच आमच्या मुलामध्ये एवढा बदल झालेला आहे की आम्हाला पण असं आश्चर्य वाटलं की एवढा बदल खरंच होऊ शकतो का. एक्झाममध्ये तो टोटली पेपर पूर्ण लिहिलेला आहे. आम्हाला सुद्धा एवढ्या आनंदाने तो कधी दिसला नाही, तो दिसतोय. जेव्हा तुमची ट्रीटमेंट घेतली नंतर तो एवढा ग्रीप त्याने पकडली अक्षरशः, म्हणजे आम्हाला सुद्धा तिथं असं कौतुक वाटायला लागलं की एवढा कसा तो करू शकतो.